आपल्या पुण्यातल्या त्रिशुंड गणपती मंदिरामध्ये मी जर तुम्हाला सांगितलं की तिथं फक्त भक्ती किंवा आध्यात्मिक शक्ती नाहीये, तर त्या मंदिरामध्ये आपल्याला 4 डायमेन्शन्स जे सायन्समध्ये सांगितले जातात, ज्याच्यामध्ये लांबी, रुंदी, उंची आणि चौथं डायमेन्शन म्हणजे काळ, हे सुद्धा त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट केलेलं गेलेलं आहे. म्हणजेच आपली प्राचीन मंदिरं ही फक्त भक्ती शक्तीचं केंद्र नसून, तर तिथे लॉजिक, सायन्स, मॅथमॅटिक्स आणि जीवनामध्ये सक्सेसफुल कसं बनायचं, यशस्वी कसं बनायचं, याचं रहस्य सुद्धा या आपल्या प्राचीन मंदिरांमध्ये लपलेलं आहे. पण पुढचा प्रश्न पडतो की हे एवढं सगळं आम्हाला सांगणार कोण? ही माहिती आम्हाला देणार कोण? कारण की आजच्या काळामध्ये आपण मंदिरामध्ये फक्त मला काहीतरी पाहिजे या अपेक्षेने फक्त आपण जातो, भक्ती करतो आणि निघून येतो. पण ही आपली प्राचीन मंदिरं ही एक डेटाबेस सेंटर सुद्धा किंवा ज्याच्यामध्ये एन्शियंट नॉलेज लपलेलं आहे, अशी सेंटर्स सुद्धा होती. हेच आपल्याला आज जर जाणून घ्यायचं असेल, तर आजच्या काळामध्ये अशी माणसंच उरलेली नाहीयेत, कारण की पूर्णपणे इतिहास आपला पुसला गेलेला आहे. पण आज हिंदवी स्वराज्य स्पीक्स या चॅनलमध्ये आज आपल्याबरोबर आर्किटेक्ट सम्राटजी सरोदे हे आपल्याबरोबर आलेले आहेत, ज्यांनी आतापर्यंत त्यांच्या इंस्टाग्रामच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही बघू शकता स्क्रीनवर, त्यांनी आतापर्यंत 10 पेक्षा जास्त प्राचीन मंदिरांना डिकोड केलेलं आहे सायंटिफिक रित्या आणि लॉजिकली. आणि अजून सुद्धा ते या वर्षभरामध्ये जवळजवळ 50हून अधिक मंदिरं डिकोड करणार आहेत. तर आज आपण जाणून घेऊया की आपला जो प्राचीन मंदिरांचा जो इतिहास आहे, की तो फक्त इतिहासच आहे का सायन्स आहे आणि मॅथ्स आहे आणि लॉजिक आहे. चला आजच्या पॉडकास्टची आपण सुरुवात करूया. नमस्कार सम्राटजी. जसं त्रिशुंड गणपती मंदिराचं आपण मगाशी चर्चा करत होतो की गणपती मंदिराच्या मध्ये फक्त आपण गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी नाही, तर तिथं 4 डायमेन्शन सुद्धा जे आपण सायन्स मध्ये लहान मुलांना शिकवतो आणि आपण असं नेहमी म्हणतो की हे सायंटिफिक रिसर्च सगळी युरोपमधून, अमेरिकामधून तिकडे सगळी झाली आणि भारतातल्या लोकांना काहीच नॉलेज नव्हतं, असा जो सगळा प्रचार प्रसार केला जातो. पण आपण आपल्या व्हिडिओमधून आता या सगळ्या हे जे सगळे लोक जे बोलत आहेत त्याला डिबंक आपण केलेलं आहे आणि ते सुद्धा प्रूफ सकट, लॉजिक सकट. तर मी आपल्याला विनंती करतो, आज मी या पॉडकास्टमध्ये खूप कमी बोलणार आहे, कारण की ह्या लेवलचं नॉलेज माझ्याकडे नाहीये आणि ते तुम्ही म्हणजे पूर्ण वेळ आज तुमचा आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी सायन्स, लॉजिक, मॅथ्स विथ रिस्पेक्ट टू मंदिरं हे लोकांसमोर आणावं आणि आपला जो प्राचीन भारताचा इतिहास आहे, जे आपली संस्कृती आहे, जी आपली परंपरा आहे, त्याला नुसतं धर्माच्या अँगलने न बघता आजच्या जेनझीचा जो काळ चालू आहे त्यांना लॉजिक लागतं. त्यांना ते म्हणतात की आम्हाला पुरावे दाखवा. तर तुम्ही पुराव्यासकट तुमचं जे प्रेझेंटेशन आहे ते आय थिंक मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही चालू करा आणि सगळ्यांसमोर आपले विचार मांडा. माझ्या प्रेझेंटेशन मध्ये पहिली स्लाइड वेदिक ओम दाखवते. त्यामध्ये वेदिक ओम जर तुम्ही बघताल तर हे जुन्या काळात ओम कसं लिहिलं जायचं त्याचा फॉर्म आहे. ते काळासोबत डेव्हलप होत गेलं. तर आता जे ओम लिहिलं जातं त्याच्यापेक्षा हे तुम्हाला दिसायला वेगळंच वाटतं, बरोबर. तर त्याच्या खाली लिहिलंय वास्तुशास्त्रम प्रवक्ष्यामि लोकांना हितकाम्यया. याचा अर्थ वास्तुशास्त्राचा जो प्रसार केला जातो, जो प्रसार करायला पाहिजे ते लोकांच्या हितासाठीच केला गेला पाहिजे किंवा मी सुद्धा तेच करेल. तर आपण नेक्स्ट स्लाइड कडे जाऊया. यामध्ये आता जसे रिनाउंड पोस्ट असते जॉबमध्ये असो का फील्डमध्ये असो, की हा माणूस सी आहे किंवा हा माणूस कंटेंट क्रिएटर आहे, तर हे कसे वेल नोन लोक आहेत, ग्लॅमर पॉलिटिशियन वगैरे जसे. तर तेव्हा राजा सोडून कोणाला जास्त ओळखलं जाणार? तेव्हा 4 पोस्ट होती त्यांची. तर त्यांचे नाव आहेत स्थपती, सूत्रग्रही, वर्धगी आणि तक्षक. म्हणजेच आर्किटेक्ट, टाउन प्लॅनर, स्कल्प्टर आणि कार्पेंटर. तर हे 4 पद खूप असे इज्जत दिल्या जायची, म्हणजे मान सन्मान मिळायचा. असे तुम्हाला जर का ज्ञान असेल, तुम्ही पूर्वीच्या काळात आर्टिस्ट असाल, या लोकांना सगळ्यात जास्त त्यांची प्रतिभा होती. करेक्ट. सो ही स्लाइड डॉक्टर व्ही गणपती स्थापतींबद्दल इंट्रोडक्शन म्हणून आहे. तर डॉक्टर व्ही गणपती स्थापती हे एक पद्मभूषण अवॉर्ड विनर इन द इयर 2009 बाय अब्दुल कलाम बाय इंडियन गव्हर्नमेंट. सो यांना वास्तूमध्ये खूप जास्त ओळखलं जायचं, नॉट ओनली इन इंडिया, थ्रू आउट द वर्ल्ड. यांचे स्टुडंट्स वर्ल्ड मध्ये जास्त आहेत, इंडियामध्ये कमी असतील सध्या. आणखी फॉरेनर्सला यांच्याबद्दल जी व्हॅल्यू होती ती इंडियन्सला जास्त नाही भेटली. म्हणजे फॉरेनर्सला कळाली लगेच आणि ते लगेच शिकायला आले त्यांच्याकडे. तर चेन्नईमध्ये हे
राहायचे, बेस तिथंच आहेत. त्यांचे वडील स्कल्प्टर होते आणि त्यांच्या थ्रू ते नॉलेज पास झालं. यांना बिना डिग्रीचं डायरेक्ट कॉलेजमध्ये प्रिन्सिपल म्हणून अपॉइंट केलं होतं. हो. तर तिरुवल्ली स्टॅच्यू जो आहे कन्याकुमारीचा, ते त्यांनी बनवलेला आहे, डिझाईन अच्छा. केलाय, बिल्ड केलाय. आणि तसंच हवाईमध्ये सुद्धा इरायवन टेम्पल जे आहे ते त्यांनीच बनवलंय. तर ही त्यांची स्टोरी आहे. तर 2008 मध्ये माझे वडील त्यांच्याकडे शिकले वास्तू, आणि मग त्यांच्याकडून मी शिकलो. ते 2011 मध्ये त्यांची डेथ झाली. अच्छा. त्यानंतर पुढची स्लाइड 18 ग्रेट आर्किटेक्ट्सची नावं दाखवते. यामध्ये भरगू, अत्री, वशिष्ठ, विश्वकर्मा, मय, नरद, नग्नजीत, विषलक्ष, पुरंदर, ब्रह्म, कुमार, नित्याधीश, शौनक, गर्ग, वासुदेव, अनिरुद्ध, शुक्र, बृहस्पती. हे इतके ग्रेट आर्किटेक्ट होते की द्वारका, महाभारतामधली ते पॅलेस ज्यामध्ये द्रौपदी हसली होती, तर ह्या सगळ्या जागा डिझाईन केल्यात. मय जे आहे, तुम्ही मय सर्च केलं तर पिरामिड्स येतील तुम्हाला, स्टेप पिरामिड्स येतील फॉरेन मध्ये बनलेले. अच्छा. तर हे सगळे त्यांच्या याच्यातून बनवले गेलेले. म्हणजे पण आपल्याकडे काय 18 आर्किटेक्ट्स ग्रेट होऊन गेले तरी सुद्धा याच्यापैकी 4 ते 3च लोकांचे आपल्याकडे डेटा अवेलेबल आहे. यांनी काय केलं, बाकी लोक दुसऱ्यांचं काहीच माहित नाही नाव सोडून. पण मग यांची सगळी बुक्स वगैरे जाळल्या गेली. यांच्या अच्छा. सगळ्या बुक्स जाळल्या गेल्या, They lost. चोरी झालं, माहितच नाही कुठं एक्झिस्ट करतात. तर महर्षी मयन यांच्याबद्दल मी तुम्हाला आता सांगेल पुढे. महर्षी मयन वॉज बॉर्न इन फॅमिली ऑफ कार्पेंटर इन कुमारी कॉन्टिनेंट. तर एका कार्पेंटरच्या घरामध्ये जन्मलेली ही व्यक्ती आहेत कुमारी कॉन्टिनेंटमध्ये. आता आपण सर्च करतो कुमारी कॉन्टिनेंट तर तुम्हाला गुगलला इमेजेस दिसतील. इंडियन पेनिन्सुलाला खालची साऊथ साइड मध्ये एक अख्खा कॉन्टिनेंट आहे जो आता नाही एक्झिस्ट करत, तेव्हा होता. तर हा कॉन्टिनेंट आफ्रिकापर्यंत कनेक्ट करतो आणि खाली इंडोनेशियन त्या साईडला पण कनेक्ट करतो. तो त्या लोकांना तेव्हाच ही भविष्यवाणी झाली होती की ही कॉन्टिनेंट पाण्याखाली बुडणार आहे. तर लकीली, म्हणजे आपण लकी समजू स्वतःला, की महर्षी मयन तिथून मूव्ह झाले, इंडियात आले. नाहीतर हे नॉलेज तिकडेच गेलं असतं त्यांच्याकडे जे होतं. तर यांनी टाइम आणि स्पेस युनिट्स बद्दल डेप्थ मध्ये स्टडी करून नटराजाची मूर्ती जी आपण बघतो, डान्सिंग फॉर्म ऑफ शिवा, ही त्यांनी रचली आहे मूर्ती. अच्छा. क्रिएटच त्यांनी केली आहे. तो फॉर्म इमॅजिन आणि स्केच यांनी केलाय तो. अच्छा. तसंच द्वारका नॉर्थ मध्ये आणि साऊथ मध्ये कपतपुरम ह्या प्लेसेस त्यांनी डिझाईन केल्या टाउन प्लॅनिंग करून. त्यांनी 10 इम्पॉर्टंट स्टेटमेंट सांगितलेले आहेत त्यांच्या बुक्स मध्ये. मयमतम आहे आणि बरेच काही आहे त्यांनी जे लिहिलेले. हे सगळं सिलेबस मध्ये असतं, सिलेबस मध्ये नाही. हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्हाला वेगळा टाइम देऊन तुम्हाला सगळं शिकावं लागणार. सिलेबस मध्ये इन्क्लूड केल्या जात नाहीत या गोष्टी. आपण फॉरेनर्सचेच नाव घेत बसतो, पण ते आहे ते आहे. त्याच्यामुळे मी प्रयत्न करतोय की हे नॉलेज असं बाहेर यावं. बरोबर. तर पहिलं सेंटेन्स आहे, आर्किटेक्चर इज द सुप्रीम अचीवमेंट ऑफ मॅथमॅटिक्स. म्हणजेच मॅथमॅटिक्स मधली सगळ्यात जी जर का एकदम अशी सुप्रीम म्हणायची, पॉवरफुल, हायेस्ट फॉर्म मध्ये जर का कोणती अचीवमेंट असेल तर ती आर्किटेक्चर आहे. असं का? कारण की मॅथमॅटिक्स कुठं पण अप्लाय करा पण बघता नाही येणार. ते मॅथमॅटिक्स इमॅजिन करावं लागतं. कुठं पण, म्हणजे कसं, कुकिंग केली मॅथमॅटिक्स इमॅजिन करा, बायोलॉजी, केमिस्ट्री, या जागेवर सुद्धा मॅथमॅटिक्स अप्लाय होतं पण कळत नाही, दिसत नाही. पण आर्किटेक्चरच एक जागा आहे ज्यामध्ये मॅथमॅटिक्स अप्लाय झाल्यावर रिअल एक्झिक्युशन दिसतं आणि फुल ऑन यूज असतो त्याचा. नेक्स्ट सेंटेन्स त्यांचं होतं, नेक्स्ट स्टेटमेंट त्यांचं होतं की मॅथमॅटिक्स इज रूटेड इन द डायनॅमिझम. डायनॅमिझम म्हणजे गती, हा शब्द आहे त्याला, गती ऑफ ऍब्सोल्यूट टाइम. म्हणजे मॅथमॅटिक्स कधी एक्झिस्ट करतं? जेव्हा टाइम मूव्ह होतो. टाइम मूव्ह होतोय म्हणूनच मॅथ्स क्रिएट झालंय. जर का आता वेळ पुढे गेला नसता तर जेव्हा ह्युमन बॉडीला जेव्हा ब्रेन इव्हॉल्व्ह होतं तेव्हा हे कळालंच नसतं की दिवस, म्हणजे हे जे बोलणं आपलं चालतं की मी काल हे खाल्लं, उद्या मी हे करल, ह्या गोष्टी कशाशी रिलेट करतात? टाइमशी. तर हे टाइम शोधणं, टाइम बद्दल बोलणं, टाइम बद्दल विचार करणं म्हणजेच मॅथमॅटिक्सचं बर्थ झाली तिथं. तिथून मॅथमॅटिक्स स्टार्ट झालं. ह्युमन बॉडीला, म्हणजे ह्युमन्सला कळायला स्टार्ट झालं. मानवी बुद्धीचा जेव्हा विकास झाला तेव्हाच त्यांनी हे विचार करायला चालू केलं, म्हणजे काळाला मोजायला चालू केलं. दिवस रात्र हा फरक कळायला गेला. तर दिवसाचा रात्रीचा फरक कळल्यावर मग दिवसाचे 2 भाग, रात्रीचे 2 भाग, प्रहर्स मध्ये मग डिवाइड झालं. 9 प्रहर असतात. मग असंच वापर करत करत गणिताचं म्हणजे ब्रांचेस उघडत गेल्या सगळीकडे. मी किती वस्तू, माझ्याकडे किती दगड आहेत, हे सगळे असे त्यांचे म्हणजे व्हेरिएशन क्रिएट झाले मॅथ्स मध्ये.
म्हणजे मॅथ्सला पहिलं यूज केलं टाइमला कॅल्क्युलेट Time करण्यासाठी कॅल्क्युलेट आणि तिथून त्याचं एक्सपान्शन झालं. अनुभवातूनच झालं ना हे. हम्म, अनुभवला जातो टाइम बरोबर. आणि मग त्याला गणितामधूनच बोललं जातं. गणिताची पाळीमुळे ही काळाच्या गतीमध्ये रुतलेली आहेत. हम्म, म्हणजे मॅथमॅटिक्स इज रूटेड इन द डायनॅमिझम ऑफ ॲब्सोल्यूट टाइम, हा त्यांचा बोलण्याचा अर्थ. टाइम अँड स्पेस आर इक्वल, बोथ हॅव नो बिगिनिंग अँड नो एंड. म्हणजेच वेळ, काळ आणि स्पेस म्हणजे मन म्हणूया तिथं. तर माझ्या मनाला सुरुवात कुठे माहिती आहे का? नाही. एंड कुठे माहित नाही. मी जरी एक्झिस्टन्स मधून मिटला गेलो तरी माझं मन कुठं जाईल कोणाला माहित नाही. आणि ते चालू कुठून होतं याचं स्टार्ट नाही एंड नाही. तसंच सेम टाइम आहे. या दोघांना बिगिनिंग नाही ना एंड आहे. फक्त शिवाच्या बाबतीत पण असंच आहे ना, हा, अनादि अनंत, म्हणजे जन्म कधी झाला आणि मृत्यू कधी होणार, म्हणजे तेच शिव आहे. हो, तसंच ते टाइम. करेक्ट. आता तुम्ही याला असं म्हणा की एका कन्सेप्टला एक कॅरेक्टर दिलं गेलं बरोबर. किंवा कॅरेक्टर मधून कन्सेप्ट क्रिएट झाला. दोन्ही म्हणू शकतो. टाइम इज द प्रायमल फोर्स, अ सबटल एलिमेंट ऑफ स्पेस. एका क्यूब मध्ये किंवा एका जागेवर जर का एम्प्टी स्पेस असेल तिथं टाइम एक्झिस्ट करतं. टाइम एनर्जी, टाइम हा फोर्स तिथं असणारच. तर एक सबटल एलिमेंट ऑफ स्पेस आहे. म्हणजे स्पेसमध्ये काही जरी नसलं तरी तिथं टाइम एक्झिस्ट करणार आणि ते दिसणार नाही. सबटल एकदम मायन्यूट एलिमेंट येतो पण दिसणार नाही, पण असतो. टाइम इज द कॅज्युअल एलिमेंट ऑफ ऑल ऑब्जेक्ट्स इन द युनिवर्स. तर कॅज्युअल हा वर्ड म्हणजे तिथं कारक, कारणीभूत आहे. काळ म्हणजे टाइम हे कारक आहे जगामधल्या सगळ्या ऑब्जेक्ट्सच्या एक्झिस्टन्ससाठी. ते ऑब्जेक्ट्स एक्झिस्ट करतात, ते क्रिएट होतात, हे काळामुळेच क्रिएट होतात. E इज इक्वल्स टू MC स्क्वेअर. करेक्ट. हा फॉर्म्युला सगळ्यांना माहित आहे. फॉरेनर्सनी सांगितलंय आपल्याला. त्यांच्याकडे त्याचं रिझन, त्यांनी कॅल्क्युलेशन्स वगैरे केलेत, दाखवलंय. हे आपल्याकडे आधीपासून होतं. हे माहिती आहे तुम्हाला? इज इक्वल टू MC स्क्वेअर म्हणजे कोणाचा फॉर्म्युला आहे? एनर्जी. एनर्जीचा. तर हा फॉर्म्युला आपल्याकडे असा एका श्लोकातून सांगेल मी आता. शिवाय विष्णू रूपाय, विष्णू रूपाय शिवे, शिवस्य हृदयम विष्णू, विष्णू हृदयम शिवे. म्हणजे शिव आणि विष्णू हे एकमेकांसोबत, म्हणजे कसं, शिव आणि विष्णू, विष्णूमध्ये शिव आहे आणि शिवामध्ये विष्णू आहे, हे सांगितलं गेलेलं आहे. तर शिव ही एनर्जी आहे आणि विष्णू हे मॅटर आहे. तर एनर्जी मध्ये मॅटर आहे आणि मॅटर मध्ये एनर्जी आहे, हे तिथं अप्लाय होतं, हे तिथं सांगितलं जातं या श्लोकमध्ये. तसंच फ्री स्पेस इज द युनिफाईड फील्ड ऑफ एनर्जी अँड मॅटर, द सोर्स ऑफ ऑल मटेरियल फॉर्म. सो फ्री स्पेस इज द सोर्स ऑफ ऑल मटेरियल फॉर्म. या फ्री स्पेसमध्ये या युनिव्हर्समध्ये जितके पण आपल्याला स्टार्स वगैरे दिसतात ते या फ्री स्पेस मधूनच जन्मलेले आहेत आणि या मॅटर्स मध्येच ती फ्री स्पेस एक्झिस्ट करते. सो इंटर रिलेटेड आहेत, दोघं एकमेकांवर सोबतच म्हणजे एक्झिस्ट करतात. म्हणजे टुगेदर दे विल एक्झिस्ट. सेपरेशन नाही होऊ शकत. सेपरेशन नसतं. तसंच शिव आणि विष्णू. देर आर टू ओम, दॅट इज ओम लाईट अँड ओम साऊंड, बोथ अरायझेस फ्रॉम कॉन्शियसनेस. तर इथं तुम्हाला जर का मी म्हणलं की डोळे बंद करा आणि स्वतःला बघा किंवा कुठलं पण तुमचं घर बघा, तर तुम्ही डोळे बंद करून सुद्धा बघू शकता, इमॅजिन करू शकतो. पण आपण इमॅजिन करतोय तरी सुद्धा आपल्याला दिसतं ते. डोळे बंद करून दिसतं ते इमॅजिन केलं तरी. तसंच जर का मी म्हणलं की बोलू नका, पण तुम्ही मनाशी बोलणार, बरोबर, तुम्हाला ते ऐकू सुद्धा येणार आणि तुम्ही परत स्वतःच्याच मनाशी तुम्ही कम्युनिकेट करत बसू शकता किती पण वेळ. कोणाला ऐकू नाही जाणार, पण तुम्हाला ऐकू येईल. ना बोलायची गरज ना ऐकायची गरज पण. तर इथं हे कॉन्शियसनेस पासून म्हणजे जन्म झालेली म्हणा, कॉन्शियसनेस हे कोर असलेली, हे सोर्स असलेली एक एनर्जी आहे याच्यासाठी, म्हणजे लाईट आणि साऊंड साठी. तर मनातूनच ओम लाईट आणि ओम साऊंड यांचा जन्म होतो बेसिकली. सो वन सीज विदाउट आईज, वन हिअर्स विदाउट इयर्स, ऑल परसेप्शन्स अरायझेस विदिन. आपल्यातूनच हे चालू होतं. तर फ्री स्पेस इज पॅक्ड विथ क्युबिकल ॲटम ऑफ एनर्जी. हे ब्रह्मांड जे आहे पसरलेलं सगळीकडे, यात कुठं गॅप्स नाही आहेत, राईट. तर जर का ॲटम्स सर्क्युलर असले असते, एनर्जी म्हणजे सगळ्यांचा जर कोर एकदम छोटा एलिमेंट आहे ते जर का सर्क्युलर असला असता, स्पेरिकल असला असता, तर हे तुम्ही किती जरी पॅक केला तर त्यामध्ये गॅप उरेल, व्हॉइड राहील. तर याच्यामुळेच हे स्टेटमेंटच चुकीचं आहे की स्पेरिकल ॲटम्स किंवा या जगाची जे कोर मायन्यूट म्हणजे सबस्टन्सेस आहेत, प्रोटॉन इलेक्ट्रॉन आपण गोल गोल जे ते आहेत, ते असतात. पण एकदम सूक्ष्म लेवलला जर का गेलं की युनिव्हर्स कशाने बनलेलं आहे, तर
पॅक्ड क्युबिकल ॲटम्स. जसं आपल्या मोबाईलची स्क्रीन असते आणि त्याचे जे Pixels. पिक्सेल्स स्क्वेअर मध्ये असतात, तसं हे जर जगाला जर आपल्याला झूम इन करून एक्स्ट्रीम लेवलला जर बघायचं असेल तर तर स्क्वेअर अल्टिमेट युनिट जे असेल ते स्क्वेअर मध्ये स्क्वेअरच असेल. असतं. स्क्वेअर हे अल्टिमेट फॉर्म ऑफ एनर्जी आहे. एनर्जी आहे. All material forms of universe are musical forms, taken shape on musical rhythm or musical scale. कॅलेडियन प्लेट म्हणून एक आहे कन्सेप्ट. त्यामध्ये जर का तुम्ही एक फ्रिक्वेन्सीवर म्युझिक प्ले केला तर त्यावर ठेवलेले पार्टिकल्स एक फॉर्म घेतात. ती फ्रिक्वेन्सी चेंज केली ते वेगळा फॉर्म घेतात. प्रत्येक वेगळ्या फ्रिक्वेन्सीला वेगळा फॉर्म घेतला जातो. फ्रिक्वेन्सी कोणती पण असो ते फॉर्म घेणारच ते. प्रत्येक ऑब्जेक्ट जे एक्झिस्ट करते आता त्याच्या फॉर्मच्या मागे रिझन सुद्धा या फ्रिक्वेन्सीच आहे. साऊंड वेव्हच डिसाईड करतात की कोणता फॉर्म शिफ्ट होणार, कोणता फॉर्म घेतला जाणार. तर आपण जे विचारत राहतो की ह्या सगळ्या गोष्टींचा फॉर्म असाच काय, देवानीच बनवला का वगैरे, हे साऊंड एनर्जीने केलंय. याच्या मागे फ्रिक्वेन्सीचं रिझन आहे. तर एका फ्रिक्वेन्सीवर बघा असा फॉर्म आला 1027 फ्रिक्वेन्सी ही 2743 हर्ट्स. तर हे म्युझिकल नोट्स असतात आपल्यावर. म्हणजे खाली सगळे ते पार्टिकल्स ठेवलेत आणि ते म्युझिक त्या सोडला फ्रिक्वेन्सीला की ते सोडलं, व्हायब्रेशन्सनी आपली जागा पकडतात. ऑटोमॅटिक. तर या व्हायब्रेशन्सला एका लेवल पर्यंत घेऊन गेलं, पुढे वाढवत गेलं तर हे सगळ्यांचं एक ग्रीड तयार होते. ओके. तर तीच पुढची स्लाइड एक्सप्लेन करते. द प्रायमल मॅनिफेस्ट फॉर्म ऑफ द अनमॅनिफेस्ट इज स्क्वेअर विच इज डेझिग्नेटेड ॲज डायग्राम ऑफ एम्बॉइडेड एनर्जी दॅट इज वास्तुपुरुष मंडल. म्हणजेच निराकार ईश्वरीय ऊर्जेचा पहिला आकार हा चौकोन आहे. त्या लोकांची विचार करण्याची लेवल इतकी जास्त होती की त्यांनी या गोष्टी क्रिएट आहेत हे सांगितलेलं आहे, म्हणजे लिहून ठेवलं होतं. जे आता आपल्याला इन्स्ट्रुमेंट्स लागतात त्यांनी ते त्यांना ऑलरेडी माहिती होतं. क्षमताच त्यांची तेवढी विचार करण्याची किंवा चिंतन मनन जे करायचे बसून, ते फोकस इतका जास्त होता की ती इतक्या डेप्थ पर्यंत गेली गोष्ट की म्हणजे ह्युमन जे कॉन्शियसनेस आहे त्याची कॅपॅबिलिटीज किती करता येते ती आपण नाही सांगू शकत. कारण की आपण आता सध्या आपल्या जीवनात थोडे डिस्ट्रॅक्टेडच ह्युमन्स आहोत. आपण पूर्णरित्या एकाच जागेवर एकाग्र झालो तर आपण काय करू शकतो त्याचं एक्झाम्पल म्हणून हे आहे. बिना इन्स्ट्रुमेंट्सच्या गोष्टी आपण शोधू शकतो, म्हणजे फील करू शकतो. 6th सेन्स ऍक्टिव्हेट करतात लोक. तर याच्यासाठी खूप एकाग्रता, म्हणजे त्या काळात म्हणू शकतो की डिस्ट्रॅक्शन नव्हतेच जितके आता आहे. मनोरंजनाचे साधन म्हणजे स्वतःच मन होतं. रेशोज बद्दल बोलूया त्यानंतर. तर आपल्या इतिहासात 5 रेशोज आहेत. गोल्डन रेशो नाही बोलतोय मी, 5 रेशोज आहेत. शांतिकम, पौष्टम, जयदम, अद्भुतम, सर्वकामिकम. तर 1:1, 1:1.25, 1:1.5, 1:2. तर हे असे रेशोज आहेत. तर हे रेशोज का, कोणत्या पण फॉर्मला एका रेशोमध्ये ठेवलं म्हणजेच ही लेंथ आहे आणि ही ब्रेड्थ आहे, तर ही एका पटमध्येच ठेवली, स्पेसिफाईड पटमध्येच ठेवली तर ती सफल किंवा म्हणा फ्रुटफुल राहते. ओके. जसं आपण गोल्डन रेशोला बोलतात सगळे की 1.618च्या रेशोमध्ये गोष्टी अनफोल्ड होत गेल्या, तर ती जे बनती गोष्ट ती फ्रुटफुल असते. कोणी लोगोजला म्हणतं, कोणी कशाला म्हणतं. तर यासाठीच एक सिंपल एक्झाम्पल द्यायचं झालं तर जर का मी तुम्हाला एक रॉड दिलाय, 12 मीटरचा रॉड दिलाय, तर या रेशोजला वापरून आपण त्या रॉडला फोल्ड करणार. म्हणजे रॉड दिला म्हणजे काय केलं, एक स्क्वेअर तुम्ही ओपन करा, पूर्ण एक रॉड कन्वर्ट होईल, करेक्ट. तर त्या रॉडची लेंथ आपण घेतो आणि मग या रेशोजला यूज करून आपल्याला जे घर बांधायचे, जी स्पेस बांधायची, त्याचं लेंथ आणि ब्रेड्थ आपण फाइंड आउट करतो. तर ती रॉडची लेंथ किती घ्यायची हे त्या युटिलायझर म्हणजे स्टेक होल्डर जो आहे, जो माणूस त्या स्पेसला वापरणार आहे, ज्याच्यासाठी ती स्पेस बनल्या जाते, त्याच्या नक्षत्रांना मॅच करूनच ती लेंथ ठरते. ठीक आहे. तर फ्रॉम वेअर डज वास्तू प्रपोर्शन्स कम फ्रॉम. तर त्यासाठी आधी थोडंसं मागे जाऊ टाइममध्ये, त्यांनी कधी म्हणजे प्रपोर्शन्स कसे फाइंड आउट केले. तर आर्किटेक्चर इज फ्रोझन म्युझिक अँड म्युझिक इज मुव्हिंग आर्किटेक्चर. सिंपल भाषेत सांगायचं झालं तर कोणती पण म्युझिक ऐकल्यावर बरं वाटतं. एक नोट्स असतात, ट्यून असते, ती आपल्याला ऐकू आल्यावर बरं वाटतं. ही असते आपली ग्रॉस म्युझिक, म्हणजे ग्रॉस फ्रिक्वेन्सीवर असते ती, जी आपल्याला ऐकू येते. तर दुसरी म्युझिक म्हणजेच टेम्पलमध्ये गेल्यावर सुद्धा बरं वाटतं. तर हे का वाटतं, कारण की ते पण एक म्युझिकल फॉर्म आहे, पण सूक्ष्म लेवलवर. अच्छा. तर त्यामुळेच टेम्पल्सला फ्रोझन म्युझिकचा एक मॉडेल म्हणता येईल. फ्रोझन म्युझिक इज टेम्पल, आर्किटेक्चर इज फ्रोझन म्युझिक, असं
एक सेंटेन्स तिथं बनतं. मनुष्याने निसर्गात ऑब्झर्वेशन्स करून म्हणजे कोणता स्वर बोलल्यावर कोणती फ्रिक्वेन्सी क्रिएट होती आणि म्हणजे किती पट कोणत्या स्वरावर हे म्हणजे मल्टिप्लाय केली तर ते कोणत्या स्वरामध्ये कन्वर्ट होते. तर हे जे रेशोज क्रिएट झाले नाही तर म्हणजे मी जर का आता 6 बोललो, मी 6 ला जर का दीडपटनी मल्टिप्लाय केलं, दीडपट त्याच्यावर फ्रिक्वेन्सी वाढवली, तर 360 हर्ट्स क्रिएट होतो. म्हणजे 6 जर का 240 हर्ट्सवर असतात तर 360 हर्ट्सला पा येतं. अच्छा. तर असे रेशोज क्रिएट झाले म्हणजे मल्टिप्लाइंग फॅक्टर त्यांना कळाला. सा रे ग म प ध नि सा, परत 6 करायचा असेल तर 240 इंटू 2 म्हणजे किती 480. तर ती 6 ची फ्रिक्वेन्सी असते. तर निसर्गामध्येच असे ऑब्झर्वेशन करत करत त्यांना या रेशोजचं डेरिव्हेशन क्रिएट झालं. म्हणजे रेशो डिराईव्हच तिथून झाले निसर्गातून. हा ट्युनिंग फोर्कचा एक एक्सपेरिमेंट दाखवेल मी तुम्हाला. 2 वेगळ्या फ्रिक्वेन्सीज आहेत. एकाला जर का टॅप केलं तर ते दुसऱ्यावर अफेक्ट नाही करत. पण जर का सेम फ्रिक्वेन्सीला ट्यून फोर्क जर का टॅप केले तर ते अफेक्ट क्रिएट करतात. याचा सांगण्याचा हेतू असा की जर माणसाच्या म्हणजे मनुष्याच्या जे म्हणजे नक्षत्र जे असतात, मनुष्याचे जे नक्षत्र असतात, आपण ज्या जन्म नक्षत्रावर आपला जन्म झाला म्हणजे ज्या नक्षत्रांवर आपला जन्म झाला ते प्रत्येकासाठी वेगळे आहेत. त्या नक्षत्रांसाठी जर का स्पेस डिझाईन झाली तर ती त्या ट्युनिंग फोर्क सारखीच अफेक्ट करणार माणसांना. म्हणजे जर का ती स्पेस एका ट्यूनला सेट आहे तर ती त्यात राहणाऱ्या माणसांवर अफेक्ट करणार. चांगला अफेक्ट करणार, वाईट अफेक्ट करणार, ते क्रिएटरच्या हातात असतं. जुन्या काळात असे पण प्रसंग झालेत जिथं कोणत्या फॅमिलीला एंड करायचं असेल तर त्यांची डिझाईन तशी केल्या जायची मुद्दामून लोकांनी. आणि जर का खूप ग्रोथ येते कोणाला किंवा आणायची असेल तर त्यासाठी सुद्धा चांगली डिझाईन. तर रेझोनन्सचा हा जो फॅक्ट आहे, रेझोनन्सचा टर्म इथं अप्लाय होतो. त्यानंतर बोलूयात गोल्डन रेशो बद्दल. जगभर माहित आहे, जगभर प्रसिद्ध रेशो आहे गोल्डन रेशो 1.618. हा बहुधा बघायला गेलं ना तर कुठं अप्लाय होतो हे फक्त आपल्याला माहिती आहे की अप्लाय होतो, पण कसा अप्लाय होतो कोणी सांगतच नाही. कारण की तो रेशो 1.618चा आता कोणी बिल्डिंग्सवर, रोमन बिल्डिंग्सवर वापरला जातो. तर ते कसं होतं ते सांगितलं जात नाही. 1.618 युजच कुठं केलं त्यामध्ये. जर मी समजा डिस्टन्स बघायला गेलो 2 कॉलमच्या मधलं डिस्टन्स किती आहे, समजा ते 2 मीटर असेल, डिस्टन्स समजा 2 मीटर असेल, तर त्या कॉलमची हाईट तेवढी मॅच करते का की 2 मीटरला जर का 1.618 नी मल्टिप्लाय केलं मी तर ते त्या रेशोमध्ये मल्टिप्लाय झाल्यावर त्या कॉलमची हाईट तशीच आहे का? अर्थ आहे सिंपलमध्ये, जर का माझा हात सो अँड सो लेंथचा आहे, त्याला मी मल्टिप्लाय केलं 1.618 तर ते माझ्या पुढच्या हाताची लेंथ देतंय का? हे गोल्डन रेशो असतो. तर गोल्डन रेशो कुठून आला? आपले जर का मी आपले रेशोज म्हणजे इंडियन रेशोज 1.1 पासून 1.2 पर्यंत, 1.1 पासून 1.2 पर्यंत हे रेशोज एका लाईन मध्ये आणले आणि 1.1 हा सोडून दिला कारण की तो स्क्वेअर आहे. आपण रेक्टँगलचे रेशोज मर्ज करतो जातो. तर 1.125 ते 1.2 आपण ऍड केले तर याचं समेशन डिवाइड बाय 4 म्हणजे आपल्याला ऍव्हरेज काढायचं. मीन ऍव्हरेज काढण्यासाठी नंबर ऑफ आयटम्सचं ऍडिशन डिवाइड बाय नंबर ऑफ आयटम्स. तर ते करून 1.625 ही व्हॅल्यू येते. तर ही व्हॅल्यू गोल्डन रेशोच्या जवळच आहे, अप्रॉक्सिमेटली खूप जवळ आहे. तर असंच असावं की गोल्डन रेशो इंडियातूनच क्रिएट झालं आणि ते लोक त्याला यूज करतात. कारण की आपल्याकडे ऑलरेडी एक्झिस्टिंग 4 रेशोज आहेत जे खूप चांगले आउटपुट्स देऊ शकतात, आउटकम्स देऊ शकतात. मग एक दुसरी स्टोरी आहे त्रिविक्रमची, म्हणजे विष्णूच्या वामन अवतारची. हाथ जोड़कर बालक ने कहा, मुझे केवल 3 पग भूमि चाहिए। राजा मुस्कुराए। 3 पग? एक बालक कितना ही चल पाएगा? पर उसी क्षण बालक स्वयं ब्रह्मांड बन गया। वामन देव ने धारण किया त्रिविक्रम रूप। पहले चरण में उन्होंने पूरी पृथ्वी को नाप लिया। दूसरे चरण में उन्होंने स्वर्ग लोक को भी ढक लिया। अब कोई स्थान शेष नहीं था। तभी बलि महाराज को बोध हुआ, ये कोई बालक नहीं, स्वयं परमेश्वर हैं। अहंकार गल गया, गर्व टूट गया और महान राजा नतमस्तक हो गए। हे प्रभु, अपना तीसरा चरण मेरे मस्तक पर रखें। भगवान विष्णु ने उन्हें दंड नहीं दिया,
बल्कि दिया अनंत संरक्षण और कृपा। शक्ति क्षीण हो जाती है, अहंकार मिट जाता है, पर पूर्ण शरणागति अमर हो जाती है। यामधून आपल्याला कळतं की एका पनिशमेंटला रिवॉर्ड मध्ये कन्वर्ट झालं. बळीराजा जो आपण शेतकऱ्याला म्हणतो, ती पूजा जी होती जमिनीसाठी, ते बळीराजा जे हे होते त्यांना जमिनीत गाडले म्हणून ती पूजा केली जाते. ओणम हा जो सण आहे साऊथ इंडियन्सचा, तो असा पिरियड आहे म्हणजे कन्सेशन दिल्यासारखं विष्णू भगवानांनी त्यांना पनिशमेंट सोबत, एक पनिशमेंट म्हणजेच एक रोल दिलता की पाताळ लोकात जाऊन कंट्रोल करायचं. तर त्यांना एक ब्रेक म्हणून ते वरती येतात सरफेसला, त्यांची प्रजा बघायला अर्थवरची. तर तो सण असतो ओणम नावाचा. तसंच यांनी जे त्रिविक्रमचा जो फॉर्म आहे, म्हणजे पहिला पाऊल पृथ्वीवर आणि दुसरा पाऊल आकाशात. तर पहिला पाऊल लिनियर मेजरमेंट घेतो. त्यांनी क्लिअर कोणत्या पण स्टोरीत तुम्ही चेक करताल तर हे वर्डिंग खूप क्लिअरली वापरली की पहिले कदमने पृथ्वी नापली असं बोलतो. तर लिनियर मेजरमेंट्स घेण्यासाठी आपल्याला फर्स्ट ग्राउंडवरच, म्हणजे ग्राउंडवर लिनियर मेजरमेंट घेतला जातात, हे फॉर्म असं सांगतो. आपल्याला सेलेस्टियल मेजरमेंट्स घ्यायच्यात, ज्या गोष्टी उंच आहेत, चंद्र, सूर्य, तारे यांच्या मेजरमेंट्स करायच्यात, तर वरती बघावं लागतं. त्याच्यातून मग ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युलेज अप्लाय करावे लागतात. हे सगळं ते फॉर्म सांगतो. माझ्या व्हिडिओज आहेत काही शंकुस्थापना म्हणून, तर त्यामध्ये एक आपण शंकू यूज करतो. तर त्याची हाईट असते 33 इंचेस. त्याच्या भोवती आपण 33 इंचेसच्या रेडियसचं एक सर्कल बनवणार. सूर्याची किरण जशी त्या शंकूच्या टॉपला टच करून सावली त्या सर्कलला टच करते, तिथं एक पॉईंट देतो आपण, आणि मग परत ती सावली जिथं टच करते दुसरा पॉईंट देतो. त्या 2 पॉईंट्स मध्ये आपण लाईन, एक दोरी बांधली तर ती एक्झॅक्ट ईस्ट वेस्ट लाईन असते. कंपास पण ओळखू शकणार नाही, इतकी अॅक्युरेट असते ती लाईन. तर जुने टेम्पल्स याच बेसिसवर अॅक्युरेट बनायचे. तुम्ही कोणते पण आता रिनाउंड असो फेमस जे टेम्पल्स आहेत ते गुगल अर्थवर चेक करा, एक्झॅक्ट लॅटिट्यूड लॉंजिट्यूडला तुम्हाला ते अलाइन दिसते. ओके. तर ही ती मेथड आहे. तर शंकू छाया म्हणजे ग्नोमन शॅडो सुद्धा हा फॉर्म सांगतो त्रिविक्रमाचा. अजून एक विषय विचारायचा होता की समुद्र मंथन जे झालं, म्हणजे देव आणि असुरांचं जे युद्ध झालं, त्याच्यामध्ये पण काही हे आर्किटेक्चर किंवा सायन्स, मॅथ्स त्याच्यामध्ये काही लपलेलं आहे का? बऱ्याच मंदिरांमध्ये, फक्त इंडियात नाही बाहेर देशात, कोलंबिया पर्यंत ह्याचं शिल्प पसरलेलं आहे. मी सुद्धा इथं याबद्दल जेव्हा स्टडी करायला गेलो, मला वाटलं काही नंबर्स मध्ये असं स्पेसिफिक की देव इतकेच आणि राक्षस इतके, असा काही नंबर नव्हताच. पण सगळीकडे ज्यांना जितके बनवता आले तसे बनवले गेले. तर देव आणि राक्षसांचा नंबर तर काही म्हणजे असा रिलेशन कुठं फॉर्म करत नाहीये, रॅन्डमच होते ते. तर मग आपण बघायला गेलो तर मंदार पर्वत जे आहे ते मंथनासाठी एक ऍक्सिस म्हणून काम करतं. तर त्यालाच वाय ऍक्सिस म्हणून आपण गृहीत धरू, किंवा ते वाय ऍक्सिसच आहे. त्यामध्ये वासुकी म्हणून एक नाग होता, त्याचं तोंड राक्षसांकडे होतं आणि शेपूट देवांकडे होती. तर त्याला ऍज अ रोप यूज करूनच ते मंथन झालं होतं. बरोबर. तर हे एक एक्स ऍक्सिस सारखं काम करतं. तर मंथन का झालं होतं याच्या सुरुवातीला जाऊ, की इंद्राला एक शाप दिला होता. इंद्राला शाप भेटला होता की त्याची सगळी संपत्ती त्यांनी जे कमवलंय ते सगळं त्याच्याकडून निघून जाईल. तसंच लक्ष्मी गेली, सगळं गेलं. मग स्वतःची गेलेली व्हॅल्यू म्हणा किंवा लाईफ अर्निंग, रिस्पेक्ट, व्हॅल्यू, हे सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या गेलेली वापस कशी आणायची, त्यासाठी सगळ्या देवांनी विचार केला. मग मंथन करू हे डिसाईड झालं. तर हे रिअल लाईफ मध्ये सुद्धा अप्लाय होतं. माझी संपत्ती गेली, माझी प्रॉपर्टी गेली, तर मी काय करेल? मी मंथन करेल. मंथन म्हणजेच काय? कष्ट करायचे, पण सिस्टमॅटिक सिस्टम्स मध्ये केले तर त्याचं सक्सेसफुल आउटकम क्रिएट होतं. हेच समुद्र मंथन सांगतं. 14 रत्नच निघाले त्याच्यातून, लक्ष्मी, पॉइझन, हे सुद्धा महत्वाचीच गोष्ट आहे याच्यामध्ये. तर 14 रत्न निघालेत. तसंच आपण 14 फॉर्म्युलेज अप्लाय होतात आपल्या लाईफ मध्ये सुद्धा. तर मंथन चालू झालं की विष बाहेर येतं. विष बाहेर येतच म्हणजे काय होतं? मी आता समजा स्टार्टअप करायला गेलो, स्टार्टअप मला सेट करायचं आहे, तर मला खूप प्रॉब्लेम येणार सुरुवातीला. ना माझ्याकडे इन्व्हेस्टमेंटला पैसा, ना माझ्याकडे क्लायंट्स. तर ही जी प्रॉब्लेम असते हे विषच असतं ना, मला हे ग्रहण करूनच पुढे जावं लागणार आहे. मी विष आलं म्हणून पळून नाही जाऊ शकत, नाही तर मंथन थांबलं की माझं सक्सेस येऊ पण शकणार नाही माझ्याजवळ. सेम प्रोसिजर, एक जण लागतो किंवा एक डिसिजन घ्यावं लागतं आपल्याला की ते म्हणजे जी प्रॉब्लेम आली आपल्याला तर ती स्टेबिलाइज करावं लागेल. त्यासाठी जसं महादेवांनी विष पिलं होतं, ते इथं हलाहल जे विष आहे त्याला आपण पायथागोरस रिलेट करू शकतो. कारण की विष स्टेबिलाइज झालं म्हणजेच पायथागोरस थेरम अप्लाय झाला. स्ट्रक्चर स्टेबिलाइज करण्यासाठी पायथागोरस थेरम यूज होतो. तर तो फॉर्म्युला आपण हलाहलशी रिलेट करू शकतो.
तसंच अमृत डायरेक्ट लास्टला जातोय मी सध्या. अमृत म्हणजे काय असतं, एक स्पेशल गोष्ट. कोणाला स्पेशल गोष्ट काय असते? डिस्काउंट. अमृतला रिलेट करू डिस्काउंटशी. तर मी जर का तुम्हाला डिस्काउंटमध्ये लाईफ दिली, तुम्हाला 1 मिनिटं का असेना जगायला भेटतं. तुम्ही घेणार? घेणार. डिस्काउंट आहे तो घेणारच तुम्ही. तर ते अमृतचं काम असतं. तर असंच हे जे 14च्या 14 रत्न आहेत, हे असे रिलेट केले गेले आहेत आपल्या डे टू डे लाईफमध्ये यूज होणाऱ्या टर्मशी. प्रॉफिट, डिस्काउंट, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट. तर हे सगळे आहेत त्यात. मध्ये मी एक व्हिडिओ बघितला होता, कुठचं तरी मंदिर मला आठवत नाही कोणतं होतं, साऊथ इंडियामधलं होतं. त्याच्यामध्ये एक असा एक फॉरेनर टुरिस्ट होता आणि त्याला या सगळ्या आपल्या एन्शियंट मंदिराच्या टेम्पल सायन्समध्ये क्युरिओसिटी. त्याच्या हातात असं एक लेझर होतं, म्हणजे ग्रीन कलरचं नाही का, असं आपण पॉइंट आउट करण्यासाठी दाखवतो. तर तो ते दाखवता की त्या नक्षीकाम आहे आणि भरपूर तिथं अशा छोट्या 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 डेटीजचे मूर्त्या आहेत आणि आतमध्ये लेझर मारून दाखवता की ती आतमधून एकदम पोकळ आहेत. पोकळ आहेत. त्या काळामध्ये ते कसं काय त्या लोकांनी बांधकाम केलं, म्हणजे विचार पण आपण नाही करू शकत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक दाखवलं, साधारण एवढ्या साईजचं होतं. मगाशी आपलं एक बोलताना चर्चा आली की ते काय ते स्टेटस्कोप नाही, काय म्हणतात त्याला, टेलिस्कोप. दुर्बीण, हां. टेलिस्कोप. तो टेलिस्कोपचा आविष्कार आता या युरोपियन लोकांनी लावला असं अख्ख्या जगामध्ये आता म्हणलेलं आहे. आणि तो फॉरेनरच माणूस तो त्या मंदिरामध्ये जाऊन दाखवता. तिथं एका वन ऑफ द मूर्त्यांमध्ये असे भरपूर एक स्कोप होता. हे होता, टेलिस्कोप होता. याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे का काही? तुम्ही रामायणकडे जाऊ आपण. हा. रावणाने कुठून कुठं पाहिलं होतं? लंकेतून रामाला पाहिलं होतं त्यांनी टेलिस्कोपने. मनी यूज करून, म्हणजे डायमंड यूज करून. तर रावणाला सुद्धा टेलिस्कोप वापरता यायचा, त्यांनी बनवलं. त्याच्याकडे उडणारं जहाज सुद्धा होतं. म्हणजेच तेव्हा ती टेक्नॉलॉजी होती, तेव्हा ती टेक्नॉलॉजी क्रिएट करता यायची. जरी क्रिएट नसती केली, पण त्यांना विचार करून तर माहित होतं ना, की टेलिस्कोप आहे, उडणारे जहाज आहेत. हे तेव्हा कसं कळालं? मग ह्या गोष्टींकडे आपण जाऊ शकतो. तुम्ही मगाशी म्हणले की ते 18 ऋषी आहेत आणि 18. त्यांच्यापैकी कित्येक ऋषींचं डॉक्युमेंटेड जे गोष्टी आहेत त्या आपण नष्टच लूज झालं. करून टाकलेल्या आहेत. जळलंय, चोरलंय किंवा नष्टच झालं नष्ट. असेल. कागद किंवा दगड किती किती वर्ष टिकणार ना? Correct. जर काळानुसार जर त्याला रिक्रिएट नाही केलं गेलं आणि सेव्ह नाही जर त्याला केलं गेलं तर ते नुकसान त्याचं होणारच. बरोबर. नक्कीच 100%. अजून एक जस्ट आत्ता जे आर्किटेक्ट जे स्टुडंट्स असतील तर त्यांना तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे? की हे जसं तुम्हाला ह्याच्यामध्ये क्युरिओसिटी तयार झाली, तुमचे बाबांनी तुम्हाला भरपूर ह्याच्यामधलं नॉलेज दिलंय, तर तसं एखाद्या अपकमिंग आर्किटेक्टला जो शिकत आहे अजून त्याने प्रोफेशन चालू केलं नाहीये, तर त्यांनी काही स्पेसिफिक बुक्स वाचली पाहिजेत किंवा काही कोर्सेस केले पाहिजेत, असं एक काही आपण रेकमेंडेशन कराल का त्यांना? तर बुक्समध्ये म्हणलं तर महर्षी मयांचंच मयमतम 2 व्हॉल्यूम्स आहेत त्यामध्ये. ह्या बुक्स रेफर करू शकतात स्टार्टला. कळणार नाहीत, पण गणपती स्थापतींनी बऱ्याच बुक्सला समराईज केलेलं आहे, सिंपल भाषेमध्ये मांडलेलं आहे. या बुक्स सुद्धा रेफर करू शकतात. आणि नवीन आर्किटेक्ट्सला मी हेच सांगेल की तुम्ही जे डिझाइन करता, तुम्ही जे क्रिएट करता, ते फक्त खिशामध्ये पैसा येऊ नये याच्यासाठी करू नका. त्या काळात पैसा हा कन्सेप्ट नव्हता. राजांना खुश करणं, राजांची संपत्ती वाढवणं, राजांनी आपल्याला शाबासकी देणं, हे त्यांच्यासाठी मौल्यवान गोष्टी होत्या. तर आता जर का डिझाइन विथ इंटेन्शन अँड इंटेंट या दोन्ही गोष्टी अप्लाय केल्या, डिझाइन करताना, स्ट्रक्चर उभं करताना स्वतःचा फायदा बघणं तर असतं, स्वतःचा फायदा होतोच, पण ते कोणत्या वेनं होईल याचा विचार न करणं सोडून म्हणजे कष्ट करत राहणं आणि फळ चांगलंच मिळत. तर हे फक्त स्वतःसाठीच नाही तर दुसऱ्यांसाठी चांगलं फळ क्रिएट करू शकतो आपण आर्किटेक्ट असल्यामुळे. तर ही आपल्याला एक कॅपेबिलिटी दिलेली आहे की फक्त स्वतःसाठी मेहनत न करता आपण दुसऱ्यासाठी करू शकतो. तर ही चांगली केली. आणि हा जो सगळा पार्ट आहे जो आपल्याकडे नष्ट व्हायला आलाय, जर का कोणी यांच्याकडे लक्ष दिलं नाही, या नॉलेजकडे लक्ष दिलं नाही, तर तो कधी टेक ओव्हर होईल आणि कधी आपण प्रत्येक गोष्टीच्या मागे फॉरेनर्सलाच क्रेडिट देऊ, याच्यासाठी वेळ खूप कमी आहे म्हणजे. बरोबर. तर हे सिलेबसमध्ये इन्क्लूड जितक्या फास्ट करता आलं, मी ज्या जागा डिकोड केल्यात, माझी तर तीच इच्छा आहे की तिथं तो ऍटलीस्ट चार्ट तर लागावं, बघायला आलेल्या लोकांना कळावं की हे काय आहे. एक फक्त लास्ट माझी अशी हिंदवी स्वराज्य स्पीक्सच्या वतीने एक तुम्हाला रिक्वेस्ट होती शेवटची, त्याच्यानंतर आपण थांबूया. की छत्रपती शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत, जसं आपण प्राचीन मंदिरांचं एक सायन्स दाखवत आहे, आत्ताच्या काळामध्ये मी जे ऑब्झर्वेशन केलं ते सांगतो की ज्या ठिकाणी किल्ले पडलेले आहेत किंवा बुरुज ढासळलेले आहेत, अशा ठिकाणी पुरातत्व विभाग काहीतरी तिथं म्हणजे रिकन्स्ट्रक्शन किंवा ह्याचं काम करतं.
बट इफ यू कम्पेअर द क्वालिटी, की ते त्या 400 वर्षापूर्वी किंवा 1000 वर्षापूर्वी ज्यांनी पण तेव्हाचा एन्शियंट आर्किटेक्चर टेक्नॉलॉजी वापरून जो किल्ला बांधला, ती भिंत ती अजूनही जास्त मजबूत वाटते. हे आता ते सिमेंट आणि वाळू काहीतरी टाकून भेसळ करून काहीतरी बांधकाम करतात परत, आणि ते परत 6 महिन्यामध्ये जोरदार पाऊस झाला की परत त्याच्यातलं Yes. बांधकाम थोडंसं हे असतं. तर ह्याचं सुद्धा मी तुम्हाला विनंती करतो की ते जे स्ट्रक्चर त्या काळामध्ये जे बांधलं होतं त्याला सुद्धा तुम्ही डिकोड करा. कारण की तेव्हा अशी काय वेगळी टेक्नॉलॉजी, सिम्पल टेक्नॉलॉजी काहीतरी त्यांनी वापरली असणार, बट ते इतकं प्युअर काम आहे की ते हजारो वर्ष टिकलंय. आणि आत्ताचे जे सगळे बांधकाम आहेत ते 40 वर्षानंतर बिल्डिंग रिडेव्हलपमेंट हल्ली करावं लागतं. तर हा जो सगळा आपल्याला ऐतिहासिक वारसा जर टिकवायचा असेल तर देअर शुड बी समवन की जो या गोष्टींना डिकोड करेल. कारण की अनलेस अँड अंटिल यू डिकोड, त्याच्याशिवाय लोकांना समजणारच नाहीये. एवढं डीप मधलं अंडरस्टँडिंग, डीप मधलं नॉलेज किसी के भी बस की बात नाहीये, बरोबर. असं मला वाटतं. म्हणून मी ही तुम्हाला विनंती करतो की नक्की तुम्ही महाराजांच्या किल्ल्यांवरती पण प्रवास करा. नक्कीच. आणि ती टेक्नॉलॉजी काय होती, ज्या बांधकाम भिंतींचं जे बांधकाम वगैरे झालं होतं हम्म. किंवा बुरुजांचं, ते पण त्याचं जरा नॉलेज आपण द्या सगळ्यांना, अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि आता जे आपले पुढचे मंदिरांचे प्रोजेक्ट चालू आहेत, आपण पुढच्या एपिसोडमध्ये स्पेसिफिक एक 10 मंदिरं घेऊ जी आता तुमच्या पुढच्या लिस्टमध्ये आहे, आणि त्याला आपण प्रेझेंटेशनच्या माध्यमातून डिकोड करायचा प्रयत्न करूया. नक्कीच. तर तोपर्यंत भेटूया मग पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि जय श्रीराम. जय श्री